कन्या राशी, गुरु गोचरानंतर मिळणारे दैवी संकेत, गुप्त बदल आणि नशिबाचा रहस्यमय प्रवास. कन्या राशी ही राशीचक्रातील सर्वात सूक्ष्म निरीक्षण करणारी, बुद्धिमान आणि अंतर्मुख रास मानली जाते. या राशीचे लोक बाहेरून साधे, शांत आणि व्यवस्थित दिसतात, पण त्यांच्या मनात सतत विचारांचे विश्व चालू असते. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहणे, लोकांच्या बोलण्यातला खरा अर्थ समजून घेणे आणि स्वतःच्या भावनाही नियंत्रणात ठेवणे ही कन्या राशीची खासियत असते. मात्र याच स्वभावामुळे अनेकदा हे लोक स्वतःला जास्त त्रास करून घेतात. कन्या राशीचे लोक सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. ते आधी समोरच्या व्यक्तीचे निरीक्षण करतात, पण अनेकदा मनाने जोडले गेले की पूर्ण प्रामाणिकपणे नाते निभावतात. अनेक वेळा हे लोक स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतात. त्यामुळे आयुष्यात त्यांना भावनिक थकवा, मानसिक ताण आणि माझे कोणीच समजत नाही अशी भावना वारंवार जाणवते. आता 2 जून 2026 मधील गुरु गोचर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत गूढ आणि दैवी टप्पा सुरू करणार आहे. हा काळ फक्त पैसा, करिअर किंवा नातेसंबंधापुरता मर्यादित राहणार नाही. हा काळ तुम्हाला आतून बदलणारा असेल. जणू विश्व स्वतः काही संकेत देत आहे आणि तुम्हाला एका नवीन मार्गाकडे नेत आहे अशी भावना निर्माण होईल. गुरु ग्रह जेव्हा प्रभाव टाकतो तेव्हा अनेक गोष्टी योगायोग वाढतात, पण नंतर लक्षात येते की त्या सर्व घटनांमागे एक दैवी योजना होती. कन्या राशीच्या लोकांसाठी हाच अनुभव सुरू होऊ शकतो. काही घटना इतक्या विचित्र पद्धतीने घडतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. ज्या व्यक्तीचा विचार करत होता ते अचानक समोर येईल. मनात आलेली गोष्ट काही दिवसात खरी होईल किंवा अचानक एखाद्या ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल आणि तिथेच आयुष्य बदलणारी घटना घडेल. गुरु गोचरानंतर कन्या राशीच्या लोकांना काही विशेष संकेत मिळू शकतात. हे संकेत सामान्य नसतील. अनेक वेळा तुम्हाला काही लोकांना स्वप्नांमधून संदेश मिळेल. एखादे जुने गाणे, जुनी जागा किंवा एखादा सुगंध अचानक भूतकाळातील आठवणी जाग्या करेल आणि त्यामागे खोल अर्थ दडलेला असेल. तुमची अंतर्ज्ञान शक्ती प्रचंड वाढेल. समोरचा व्यक्ती काही लपवत आहे का, कोणाचे मन खरे आहे का, किंवा कोणती घटना घडणार आहे याची जाणीव आधीच होऊ शकते. काही वेळा लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील, कारण त्यांना तुमच्यात वेगळी ऊर्जा जाणवेल. हा काळ कर्मफळ देणारा ठरू शकतो. ज्या लोकांनी भूतकाळात तुमच्यासोबत चुकीचे वागले होते त्यांचे खरे रूप आता समोर येईल. काही लोक अचानक तुमच्या आयुष्यातून दूर जातील. सुरुवातीला दुःख होईल, पण नंतर समजेल की हेच तुमच्या भल्यासाठी झाले. त्याचवेळी ज्या लोकांनी ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही निस्वार्थपणे केल्या होत्या त्याचे फळ अनपेक्षित मार्गाने मिळू लागेल. काही वेळा एखादी मदत, संधी किंवा संरक्षण अगदी अशा ठिकाणाहून मिळेल जिथून तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल. गुरु गोचरानंतर काही कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जिची भेट साधी नसेल. पहिल्याच भेटीत ही व्यक्ती आधीपासून ओळखीची आहे अशी भावना निर्माण होऊ शकते. हा कार्मिक कनेक्शन असू शकतो. ही व्यक्ती प्रेमसंबंध, मैत्री किंवा मार्गदर्शकाच्या स्वरूपात आयुष्यात येऊ शकते, पण तिचा उद्देश तुमचे आयुष्य बदलणे हा असेल. काही लोकांना जुन्या नात्यांबद्दल अचानक सत्य समजेल. जे नाते वरून सुंदर दिसत होते त्यामागचा खरा चेहरा उघड होईल. ज्या लोकांनी आतापर्यंत खूप मेहनत केली असेल पण त्यांना योग्य ओळख मिळाली नसेल, आता गुरु गोचर तुमच्या कामाला योग्य दिशा देईल. अचानक नवीन संधी मिळू शकतात. काही लोकांना परदेशाशी संबंधित कामं मिळेल. काहींना सोशल मीडिया, लेखन, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, संशोधन, ज्योतिष किंवा आध्यात्मिक कामातून प्रसिद्धी मिळू शकते. विशेष म्हणजे या काळात योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटण्याचे योग खूप प्रबळ असतील. एक छोटी भेट सुद्धा तुमचे भविष्य बदलू शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ हळूहळू स्थैर्य देईल, पण पैसा फक्त मेहनतीनेच नाही तर योग्य वेळ आणि दैवी कृपा यामुळे मिळताना दिसेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. काहींना अचानक धनलाभ होईल. काही लोकांना घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित शुभ बातमी मिळू शकते. मात्र गुरु एक महत्त्वाचा धडा देखील देईल. लोभ आणि भीती यापासून दूर राहणे आवश्यक असेल. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यास नुकसान होऊ शकते. हा काळ तुम्हाला आधीपेक्षा वेगळा बनवेल. लोकांमध्ये राहूनही तुम्ही स्वतःच्या आत खोलवर प्रवास करू लागाल. ध्यान, मंत्र, देवपूजा, ऊर्जा, स्वप्ने किंवा विश्वाचे संकेत याकडे आकर्षण वाढेल. काही कन्या राशीच्या लोकांना एकांत आवडू लागेल, पण हा एकांत दुःखाचा नसून स्वतःला शोधण्याचा असेल. तुमच्या मनात आधीपेक्षा जास्त स्पष्टता येईल. कोणत्या लोकांसोबत राहायचे आणि कोणापासून दूर जायचे हे ठामपणे समजू लागेल. मानसिक ताण कमी होईल, पण जास्त विचार करण्याची सवय अजूनही त्रास देऊ शकते.
झोप, पचन आणि हार्मोनल संतुलनाकडे लक्ष द्यावे लागेल. ध्यान आणि निसर्गात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. कन्या राशीसाठी हा गुरु गोचर फक्त नशीब बदलणारा नाही, तर आत्म्याची जागृती करणारा काळ ठरू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात इतके गूढ आणि अनपेक्षित बदल घडतील की त्यांना स्वतःलाच वाटेल, विश्व माझ्यासाठी काहीतरी खास योजना आखत आहे. हा काळ तुम्हाला शिकवेल कोणते नाते खरे आहे, कोणती भीती सोडून द्यायची, कोणत्या मार्गावर चालायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्यात दडलेली दैवी शक्ती ओळखायची. 2026 नंतर कन्या राशीचे अनेक लोक पूर्णपणे बदललेले दिसू शकतात. अधिक शांत, अधिक शक्तिशाली आणि आधीपेक्षा खूप जास्त जागृत. 2026 मधील गुरु गोचर कन्या राशीसाठी असा काळ आता घेऊन येत आहे जिथे नियती स्वतः काही दारे उघडताना दिसेल. हा काळ इतका रहस्यमय असू शकतो की काही घटनांनंतर तुम्हाला स्वतःलाच वाटेल, हे सर्व आधीच ठरवलेले होते का? गुरुचा प्रभाव तुमच्या जीवनातील लपलेले अध्याय समोर आणेल. काही सत्य अचानक उघड होतील, काही लोक अचानक दूर जातील, काही जण परत येतील आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही हरवल्या असे समजत होतात त्या वेगळ्या रूपात पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. कन्या राशीच्या अनेक लोकांना 2026 नंतर एक विचित्र अनुभव येऊ शकतो. जणू काही अदृश्य शक्ती तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून वाचवत आहे. कधी एखादा निर्णय शेवटच्या क्षणी बदलणे, एखाद्या ठिकाणी जायचे ठरवूनही अचानक न जाणे किंवा एखादी व्यक्ती वेळेवर भेटून मोठा धोका टाळणे, हे सर्व फक्त योगायोग नसतील. गुरु गोचर तुम्हाला दैवी संरक्षण देण्याचे काम करू शकतो. काही वेळा तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल, जे तुटले ते माझ्या भल्यासाठीच तुटले होते. हा काळ तुमच्या आयुष्यातील खोटे लोक उघडे पाडणार आहे. विशेषतः जे लोक वरून गोड बोलतात पण आतून मस्तर ठेवतात, त्यांचे खरे स्वरूप समोर येईल. कन्या राशीचे लोक सहसा लोकांच्या चुका दुर्लक्षित करतात, पण 2026 नंतर तुमच्या सहनशक्ती कमी होईल. पण एकदा सत्य समजले की त्या व्यक्तीपासून कायमचे दूर जाऊ शकता. विशेष म्हणजे या काळात तुमचे शत्रू स्वतःचे नुकसान करून घेतील. तुम्हाला काही सिद्ध करण्याची गरज पडणार नाही. गुरु गोचरानंतर तुमचे 6वे इंद्रिय अत्यंत तीव्र होऊ शकते. काही कन्या राशीच्या लोकांना घटना आधीच जाणवू लागतील. मनात अचानक आलेली भीती खरी ठरू शकते किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आलेली सकारात्मक भावना नंतर सत्य ठरू शकते. तुम्हाला वारंवार असे वाटेल, हे आधी कुठेतरी पाहिले आहे. 2026 नंतर कन्या राशीच्या आयुष्य वरून सामान्य दिसेल, पण आतून पूर्णपणे बदललेले असेल. तुम्ही लोकांपेक्षा जास्त संकेतांवर विश्वास ठेवू लागाल. काही गोष्टी शब्दांशिवाय समजू लागतील. हा काळ तुम्हाला शिकवेल कधी शांत राहायचे, कधी दूर जायचे, कधी स्वतःसाठी उभे राहायचे आणि कधी विश्वाच्या संकेतांवर विश्वास ठेवायचा. गुरु गोचरानंतर कन्या राशीचे अनेक लोक सामान्य माणूस राहणार नाहीत. त्यांच्या डोळ्यात अनुभवाची खोली, मनात वेगळी शांतता आणि आयुष्याकडे पाहण्याची पूर्णपणे नवीन दृष्टी निर्माण होईल.